तर हे बघा मित्रांनो, इथे आपण बनवणार आहोत मस्त वडे। तर त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी, नंतर त्यामध्ये 1 वाटी रवा टाकलेला आहे। मी इथे छोटी वाटी घेतलेली आहे। तर त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्यामध्ये मी ओवा घालणार आहे। तर हा बघा इथे ओवा घातलेला आहे 1 चम्मच आणि त्यामध्ये अजून 1 वाटी रवा घेणार आहे। 2 वाट्या रवा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी। ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हे कडक भिजून घ्या। तर हे बघा थोडं थोडं पाणी घालून भिजून घ्यायचं। कडक असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। तर हा 10 मिनिटं मी झाकून ठेवणार आहे। तर 10 मिनिटं झालेले आहे। मी यातला छोटा गोळा घेतला आणि त्याची मी चपाती लाटून घेणार आहे। त्या चपातीवर आपल्याला आलूची चटणी लावायची आहे, छान पसरून घ्यायची आहे ती पोळीवर पूर्ण अशी पसरून घ्यायची। त्यावर तुम्ही टोमॅटो सॉस किंवा चीज वगैरे काही असलं तर वापरू शकता। तसं मी आलूच्या चटणीमध्ये सगळं टाकलेलं आहे, तिखट मीठ संभार कांदे टमाटे सगळं हे यामध्ये लावून असं रोल करून घ्यायचं। याचे छान असे काप करून घ्यायचे छोटे छोटे। काप झाले की त्याला हाताच्या मदतीने असं थोडं थापून घ्यायचं। तर हे बघा असे थापून झालेले आहेत आपले। तर याला आपण तेलामध्ये तळणार आहोत। मी इथे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण हे कमी स्लो पॉवरमध्ये भाजून घेणार आहोत। तर हे बघा किती सुंदर झालेले आहेत। सॉस सोबत किंवा इमलीच्या चटणी सोबत खूप सुंदर लागतात मित्रांनो खायला। एकदा नक्की बनवून बघा। हे बघा किती छान झालेले आहेत।